सांगली सातारा विधान परिषदेसाठी धैर्यशील कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल. महायुतीच्या शक्ती प्रदर्शनाने राजकीय वातावरण तापले. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील दादा कदम यांनी सोमवारी मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीच्या प्रमुख नेत्यांची, लोकप्रतिनिधींची आणि कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती लाभलेल्या या कार्यक्रमाने निवडणुकीपूर्वीच महायुतीच्या संघटनात्मक ताकदीचे प्रभावी प्रदर्शन घडवून आणले. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी स्वतः उपस्थित राहून धैर्यशील कदम यांना शुभेच्छा देत त्यांच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सक्षमीकरण, विकासाला गती आणि लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी धैर्यशील दादांचे नेतृत्व निश्चितपणे महत्त्वपूर्ण ठरेल, असे देशमुख यांनी सांगितले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे तसेच महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, महापौर, नगरसेवक आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धैर्यशील कदम हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रश्नांचा सखोल अभ्यास, सर्वसमावेशक विकासाची दृष्टी आणि लोकांशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क यामुळे ओळखले जातात. त्यांच्या उमेदवारीमुळे सांगली सातारा भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना विधान परिषदेत सक्षम प्रतिनिधित्व मिळेल, अशी भावना उपस्थित लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान महायुतीच्या सर्व घटक पक्षांमधील अभेद्य एकजूट आणि समन्वय स्पष्टपणे दिसून आला. विविध स्तरांवरील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी धैर्यशील कदम यांच्या पाठीशी एकमुखाने उभे राहत निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, धैर्यशील कदम यांच्या रूपाने महायुतीने एक सक्षम, अभ्यासू आणि लोकाभिमुख नेतृत्व निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी त्यांचे नेतृत्व दिशादर्शक ठरेल. महायुतीतील सर्व घटक पक्ष, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून या निवडणुकीत ऐतिहासिक विजय निश्चित आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या संपूर्ण कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा उत्साह, घोषणाबाजी आणि महायुतीच्या विजयावरील आत्मविश्वास ठळकपणे जाणवत होता. सांगली आणि सातारा जिल्ह्यातून आलेल्या शेकडो पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला शक्ती प्रदर्शनाचे स्वरूप प्राप्त झाले. धैर्यशील दादा कदम यांचे सक्षम नेतृत्व, स्थानिक नेत्यांची भक्कम साथ आणि महायुतीचे अभेद्य एकजूट यामुळे सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुती ऐतिहासिक विजयाची नोंद करेल, असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.